डायरेक्ट नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्यूअर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी आता गिरगाव रोड कळंबा या ठिकाणी आले. या ठिकाणी इथं फार्म हाऊस आहे, तिथे साप आलाय. तर बघूया आपण कोणता साप आहे, त्याला कसं रेस्क्यू करता येईल. तर आज माझ्यासोबत कॉलवरती सर्पमित्रीण ज्योती आहेत, कोचीचे प्राणीमित्र तेजसदादा आहेत आणि इचलकरंजीचे प्राणीमित्र आकाशदादा आहेत. तर बघूया आपण कोणता साप आहे व त्याला कसं रेस्क्यू करता येईल. नाव आहे तर या ठिकाणी नागजातीचा विषारी साप आहे. तर बघूया आपल्याला त्याला आता कसं रेस्क्यू करता येईल. आपण एकदम सावधानतेनं त्याला रेस्क्यू करणार आहे. साईज बघू शकताय असले डायरेक्ट फणा काढलाय सापानं. ओ बापरे. तर फरशी आपण काढल्या तो डायरेक्ट फणा काढून बसलाय आणि अटॅकला यायला लागलाय. तर ॲग्रेसिव्ह झालाय भरपूर साप, पण त्याला पळून जायला कुठेच वाट नाही आहे. त्यामुळे तो असा फणा काढून आपल्याला सांगतोय की माझ्यापासून धोका आहे, माझ्यापासून लांब राहा. कसं काय दिसलं दादा तुम्हाला? साप 4 तास झाले काम चालू होतं आमचं सगळ्यांचं. त्या शेतातल्या पलीकडनं कंपाऊंडवरनं आत आला आणि तिथे जाऊन बसले. तिथे जाऊन त्या कोपऱ्यात बसलो. तर यांना काम करत असताना या साप दिसून आलाय. तर बरं झालं त्यांना दिसला, कारण विषारी साप आहे. आपल्या भागात जर विषारी साप असून देतो किंवा बिनविषारी साप जर दिसला तर जवळच्या सर्पमित्राला बोलवा. स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःचा जीव धोक्यात घालू नका. तर बघू शकताय किती उंच फणा काढून उभा राहिलाय तो. तर हा नागजातीचा विषारी साप आहे. त्याला इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टॅकल कोब्रा म्हणतात. भारतातील जे प्रमुख 4 विषारी साप आहेत, नाग, मण्यार, घोणस आणि फुडसे, यापैकी हा नागजातीचा विषारी साप आहे. लगेचच आपण याला पॅक करूया. डायरेक्ट आता तो पूर्ण ॲग्रेसिव्ह झालाय, कारण डायरेक्ट तोंड उघडून बाईटला यायला लागलाय तो. त्यामुळे आपण साप ॲग्रेसिव्ह झालाय, डायरेक्ट बाईटला यायला लागलाय तोंड उघडून. पण त्याला आता सेफली पॅक करतोय. तितकं सुंदर आहे दिसायला, पण तितकंच घातक देखील आहे. आणि पर्यावरणातला एक महत्वाचा घटक देखील आहे. तर त्याला आता आपण रेस्क्यू केलंय. चला तर आपण याला वन विभागाकडे सुपूर्द करूया. गेलो असतो आणि साप तिथं असता आम्हाला माहितच नसतं. तर याच्यासाठी तुम्ही पहिला काय केलं पाहिजे, तुम्ही पहिला चेक करा फक्त मागं काय आहे का. डायरेक्ट तुम्ही हात घालायला जाऊ नका, कुठली पण वस्तू असू दे. त्याचा आता कसं तुम्ही इथं ओपनच आहे ना बाजूनं वगैरे, त्यामुळे येऊन बसू शकतात साप वगैरे. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा कुठली वस्तू ठेवल्या खाली ती पहिला चेक करतायत, काठीनं वगैरे. चुकून जर साप वगैरे पाय वगैरे जाता येता पडला, चुकून लक्षच नसतं, त्याचा कलर आणि जमिनीचा कलर, मातीचा कलर सगळा एकच दिसतो सापाला. तर समजा साप इथंच आहे आणि आपलं लक्ष नाही आणि आपण निघालोय जाता 1 फूट अंतरावर, तर ते जाऊ शकतो गाड्या. त्याला जर धोका वाटला तुमच्यापासून
तर कसं आहे विषारी साप आहे म्हणून विचारलो. समजा असत्या तिथं आसपास साप आता इथं पण तो तुम्ही तिकडे गेला नसताना त्याचा तो नंतर कुठं तर वाटेने गेला असता. गेला असं असतं. तसं नाही, नाही, इथं भरपूर आता धाडी समजा वगैरे इथं इथे बसलाय. येते. हा. बोनस पण असं होती. कोणतरी चाललंय तेच ना, तुम्ही- हलतेलं दिसलं तर तो बाईट करतो. नाही नाही तर बघा त्याला आता कसं त्यानं पहिला फणा काढून बसला तो तसं तो फणा काढून बसल नाग हा. घोणस एखाद्या वेळेस असं कुकरची शिट्टी सारखा आवाज करतो. होय केली कसा का- पकडल्या बोनस. हा तसा आवाज काढते. फुरशी पण आवाज काढते. फुरशी आपल्या इथे भागात जास्त नसतात पण तसं कटलं तर साप चेतावून देते. आणि तुम्ही त्यांचं कसं आहे ती त्यांच्या जगात असतं. तुम्ही तुमचा पाय पडला किंवा तुम्ही कोणतरी मुद्दाम न ढेचायला गेला तरच साप चावते. असं आपण चाललोय नाही नाही सावध आता समजा काही लक्ष नसते काहीतरी तिथे पडलेलं आता इथे एवढे साहित्य पडलेलं असतात. आम्ही पोहतो उचला गेलो खाली तळात हात घालून तिथंच बसला असला तर ते मला त्याला हात लागला किंवा त्याच्या आसपास त्याला जर जरा त्याला मदत धोका झाली. जाणवला तर चावू शकते. हा. त्यामुळे म्हणूनच तुम्हाला प्रिकॉशन मी सांगितलं म्हणजे घेताना पहिला घेताना सावधगिरीनं- पहिल्यांदा सावधगिरीनं पहिला बघा आणि मग त्यात हात टाका. तसं हे करते डिस्कॉर्डला विष असं उडत नाही. नाही तसं नाही. परत ते साप चावला की किती वेळ साप तसं काय चावल्यानंतर उलटा झाला तरच विष चढते असं पण काय असं पण ते नाही. ज्या वेळेला गैरसमज चावतोय त्यावेळेला तू विष विष इंजेक्ट सोडतोय. करतोय. तर असं चावल्या फणा मारल्यावर असं पलटी होत आहे ते ना. पलटी का होते कारण ते आपले दात असे सरळ आहेत त्यांचे दात असे तिरके असतात त्यामुळे ते बॉडीत असे जातात त्यांना ते सहज असं काढता येत नाही ना. त्यामुळे ते असं उलट होतात आणि ते बाहेर करतात. ते तसं लोकांना वाटते की उलटा झाला तर ते सर्दी. नाक चावल्यानंतर किती वेळ लागतो म्हणजे काय डायरेक्टली आता चावण्यात कुठला जायला पण साप चावला तर हे ते उपचार योग्य काय उपचार झाले करायला पाहिजे. साप चावलेल्या व्यक्तीला आधी धीर दिला पाहिजे आणि त्यानंतर जखम स्वच्छ पाण्याने धुवून घेतली पाहिजे. साप चावलेल्या व्यक्तीच्या अंगावरील दागिने आणि जर दोरा असेल बांधला असेल तर तो काढावा जेणेकरून ज्या वेळेला बाईट झाल्या त्यानंतर त्या भागाला सूज येऊ शकते आणि नंतर ते दागिने किंवा ते दोरा काढू शकत नाही आपण. त्यासाठी म्हणतो तुम्ही त्या गोष्टी काढाव्या. तर आता समजा आपल्याला हाताला साप चावलाय तर आपण काय करतोय की कात्या दोरी असं घेऊन गच्च बांधतोय तर तो पूर्ण आपला रक्तप्रवाह बंद होतोय. आपल्याला बंद करायचा नाही तर तो बंद करायचा आहे. त्यासाठी आपण काय घ्यायचं एखादी लांबडी ओढणी किंवा असं साडीचं मोठा कापड कापून घ्यायचं आहे आणि एखादी पट्टी आपल्या खाली हाताच्या इथं सपोर्टला लावायची आहे आणि हृदयाच्या दिशेनं आपल्या ती पट्टी आपल्याला बांधून घ्यायची आहे आणि आपण प्लॅस्टर जसं करतोय ना तसं आपला हात स्टेबल ठेवायचा आहे. साप जर चावला असेल त्या व्यक्तीला त्याच्या शरीराची हालचाल जास्त न करता लवकरात लवकर आपल्या सरकारी दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तर आता रेस्क्यू केलेल्या सापाला आपण वन विभागाकडे सुपूर्द करणार आहे. तर आता रेस्क्यू केलेल्या सापाला आपण वन विभाग रेस्क्यू टीमचे ओमकार कट्टर सर आहेत त्यांच्याकडे सुपूर्द करतो. तर आपल्यावर सोबत जे मित्र होते त्यांना घरी जायचं होतं लवकर त्यामुळे त्यांनी गेलेले आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.